नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळेला भक्त जेव्हा कठीण प्रसंगातून जातो तेव्हा त्याच्या प्रार्थनेचे स्वरूप बदलून ते तक्रारीमध्ये रूपांतरित होते. स्वामी, मी एवढी सेवा करतो तरी माझेच काम का रखडले आहे? इतरांचे सर्व काही चांगले होते, मग माझ्याच आयुष्यामध्ये एवढी संकटे का? माझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाही? अशा अनेक तक्रारी भक्त नकळत स्वामींसमोर मांडू लागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की वारंवार तक्रार केल्याने आपल्या प्रार्थनेची मूळ शक्ती, तिचा आध्यात्मिक प्रभाव आणि स्वामींचे अनुभव मिळण्याची शक्यता पूर्णपणे मंदावते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा आपण स्वामींकडे सतत तक्रार करत असतो तेव्हा त्याचे कोणते वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतात. सर्वात पहिला परिणाम म्हणजे प्रार्थनेतील अढळ श्रद्धेचा अंत होतो, म्हणजेच प्रार्थनेतील विश्वास संपतो. प्रार्थना म्हणजे स्वामीचरणी केलेले पूर्ण समर्पण आणि स्वामींवरचा अथांग विश्वास असतो. पण जेव्हा आपण वारंवार माझ्यासोबतच असे का होते, माझे काम का होत नाही अशा तक्रारी करतो तेव्हा आपण नकळत स्वामींच्या न्यायावर आणि त्यांच्या अचूक वेळेवर संशय व्यक्त करत असतो. तक्रारीमुळे विश्वासाची जागा शंका घेते आणि शंकेने केलेली प्रार्थना कधीही फलद्रूप होत नाही. प्रार्थनेचा, सेवेचा सर्वात मोठा आधार म्हणजे आपली श्रद्धा असते. जेव्हा आपण स्वामींजवळ प्रार्थना करतो तेव्हा स्वामी माझे कल्याण कशामध्ये आहेत हे उत्तम प्रकारे जाणतात, असा विश्वास त्यामागे असावा लागतो. पण जेव्हा आपण सतत तक्रारी आणि शंका करतो तेव्हा तिथे प्रार्थना किंवा नामस्मरण हे शब्दांचे उच्चार उरतात आणि त्याला आध्यात्मिक फळ मिळत नाही. स्वामींजवळ सतत तक्रार केल्याने स्वामींचे संकेत समजून येत नाहीत. स्वामी अनेक वेळेला वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या प्रार्थनेला उत्तर देत असतात. पण सतत तक्रार करणारे मन एवढे अस्वस्थ आणि गोंधळलेले असते की स्वामींनी दिलेले सूक्ष्म संकेत, समोर आलेली योग्य संधी किंवा मिळालेली मार्गदर्शक माणसे भक्ताला दिसतच नाहीत. तक्रार करणारे मन उत्तर समोर असूनही ते ओळखण्याची दृष्टी आणि भान गमावून बसते. मग भक्त पुन्हा तक्रार करतो की स्वामी उत्तर देत नाहीत. सतत तक्रार केल्याने सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मनामध्ये नकारात्मकता वाढते. तक्रार करणे ही नकारात्मकतेची खूण आहे. आपण ज्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करतो तीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाढू लागते. तक्रार करणे ही मुळातच एक तीव्र नकारात्मक ऊर्जा आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण प्रार्थनेच्या वेळेला सतत आपल्या अडचणी, दुःख आणि तक्रारींचा पाढा स्वामींसमोर वाचतो तेव्हा आपले मन संकटाच्या नकारात्मक ऊर्जेवरच केंद्रित झालेले असते आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढू लागते. यामुळे नामस्मरणातून किंवा आपल्या सेवेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता नष्ट होते. प्रार्थना संपल्यानंतरही आपल्याला प्रसन्न वाटण्याऐवजी अधिक थकवा, चिडचिड आणि नैराश्य जाणवू लागते. प्रारब्ध सहन करण्याची ताकद कमी होते. स्वामी भक्ताचे प्रारब्ध पूर्णपणे नष्ट करत नाहीत, तर ते पचवण्याची आणि सहन करण्याची ताकद देतात. आपल्या आयुष्यामध्ये येणारे सुख आणि दुःख हे कर्मसिद्धांतावर अवलंबून असते. जेव्हा भक्त तक्रार करत राहतो तेव्हा तो आपल्या दुःखाचा दोष स्वामींवर किंवा इतरांवर ढकलू लागतो. यामुळे स्वतःच्या कर्माची जबाबदारी स्वीकारण्याची त्याची तयारी राहत नाही. सतत तक्रार करत राहिल्यामुळे संकटाशी लढण्याची आंतरिक ताकद आणि मानसिक धैर्य कमी होते. समस्या सुटण्याऐवजी अधिक कठीण वाटू लागते. तक्रार केल्याने समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन संकुचित होतो. आपण समस्येच्या नकारात्मक बाजूवरच इतके लक्ष केंद्रित करतो की स्वामींनी त्या समस्येशी लढण्यासाठी दिलेली शक्ती आणि शांतता आपण अनुभवू शकत नाही. भक्तीचा व्यापार होतो. सतत तक्रार केल्यामुळे प्रार्थनेचे रूपांतर सौदा किंवा व्यवहारामध्ये होते. वारंवार तक्रार करणारे भक्त अनेक वेळेला मोजमाप करू लागतात की मी एवढ्या माळी जप केला, मी एवढी पारायणे केली, तरीही स्वामींनी माझे हे काम केले नाही. मी एवढी सेवा केली, मग मला स्वामींनी काय दिले? अशा तक्रारीच्या भावनेमुळे भक्तीमधील निस्वार्थ वृत्ती आणि गोडवा नष्ट होतो. सतत तक्रार केल्यामुळे कृतज्ञता पूर्णपणे नाहीशी होते. स्वामींनी भक्ताला आतापर्यंत आयुष्यात अनेक संकटातून वाचवलेले असते, अनेक आशीर्वाद दिलेले असतात. पण आज एक अडचण आल्यामुळे जुन्या सर्व कृपेचा भक्ताला विसर पडतो. तक्रार करणारे मन स्वामींनी दिलेल्या चांगल्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि फक्त काय मिळाले नाही यावरच लक्ष केंद्रित करते. कृतज्ञतेचा अभाव असणाऱ्या भक्ताच्या आयुष्यातून शांती आणि समाधान कायमचे दूर निघून जाते. सतत तक्रार करत राहिल्यामुळे समर्पणाचा भाव नष्ट होतो आणि हट्ट निर्माण होतो. स्वामी मार्गावर अहंकार सोडून स्वामींना शरण जाणे हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा भक्त तक्रार करतो
तेव्हा तो अप्रत्यक्षपणे स्वामींना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्या मनासारखे झाले पाहिजे आणि तेही आत्ताच झाले पाहिजे. हा एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार आणि हट्ट आहे. जेव्हा भक्तीमध्ये हट्ट येतो तेव्हा समर्पणाचा भाव नष्ट होतो. स्वामी भक्ताचा हट्ट पूर्ण करण्याऐवजी त्याला संयम शिकवण्यासाठी अधिक परीक्षा घेतात. त्यामुळे तक्रारींमुळे काम मार्गी लागण्याऐवजी अधिक लांबणीवर पडते. इथे अनेक भक्तांना प्रश्न पडू शकतो की मग आम्ही आमचे दुःख स्वामींना सांगायचेच नाही का? गाऱ्हाणे मांडणे आणि तक्रार करणे यामध्ये फरक आहे. गाऱ्हाणे मांडणे म्हणजे लहान मुलाप्रमाणे स्वामींसमोर रडून आपले दुःख मोकळे करणे आणि स्वामींच्या निर्णयावर, त्यांच्या इच्छेवर सोडून देणे. तक्रार करणे म्हणजे माझेच का वाईट केले, माझीच इच्छा का पूर्ण करत नाही असा जाब विचारणे आणि स्वतःच्या इच्छेनुसार सर्व घडण्याचा हट्ट धरणे. तक्रार करत राहिलो तर मन अधिक अस्वस्थ होते आणि प्रार्थनेची शक्ती कमी होते. याउलट जर तुम्ही स्वामींच्या इच्छेनुसार चालण्याचा निर्णय घेतला तर मन हलके राहते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो, मनाला शांतता मिळते. स्वामींसमोर आपले दुःख आणि अडचणी मांडताना त्यांच्याकडे ताकद मागा, चमत्कार नाही. संकटाचा सामना करण्यासाठी धैर्य आणि संयम मागा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या अशी प्रार्थना करा. तक्रार करण्याऐवजी स्वामीचरणी कृतज्ञ राहा. आजपर्यंत आयुष्यात दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल त्यांचे आभार माना. तक्रार करण्याऐवजी स्वामी तुमच्या इच्छेनुसार घडू दे अशी प्रार्थना करा. माझी इच्छा ही माझी मर्यादित बुद्धी आहे, पण स्वामींची इच्छा ही माझ्या सर्वोत्तम हिताची आहे असा भाव ठेवा. स्वामी कधीही आपली हाक वाया जाऊ देत नाही. उत्तर मिळायला उशीर होत असेल तरी तो स्वामींचा नकार नसून आपल्याला अधिक परिपक्व आणि संयमी बनवण्याची प्रक्रिया असते हे लक्षात ठेवावे. जेव्हा आपण तक्रार करणे सोडून देतो तेव्हा स्वामींच्या कृपेचा अनुभव सुरू होतो. लक्षात घ्या की कधीही तक्रार करू नये म्हणजे आपण कधीच प्रश्न विचारू नये असे नसते. स्वामींसमोर मन मोकळे करणे आवश्यक आहे. वारंवार तक्रार केल्याने स्वामी आपल्यापासून दूर जातात असे नाही, पण तक्रारींमध्ये अडकलेले मन स्वामींची कृपा, त्यांचे मार्गदर्शन आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टी ओळखण्यामध्ये कमी पडू शकते. म्हणूनच तक्रारीपेक्षा विश्वास वाढवा, निराशेपेक्षा नामस्मरण वाढवा. म्हणूनच माझ्याच बाबतीत असे का असा प्रश्न विचारण्याऐवजी स्वामी तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्या कल्याणाचाच असेल असा दृढ विश्वास ठेवा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.